पंढरपूरमध्ये पाठीमागच्या 3 दिवसापासून अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे जे आमदार रोहित पवार यांचं महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी यासाठी पंढरपूरच्या शिवतीर्थावरती पाठीमागच्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातून ज्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत पल्लवीताई पाटील या सुद्धा पाठीमागच्या 3 दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आपण ताईशी संवाद साधणार आहोत। ताई, खरं तर आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। एकंदरीतच या सरकारच्या भूमिकेकडे एक महिला अध्यक्ष म्हणून कसं पाहताय? तर अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन सुरू आहे आणि सरसकट कर्जमाफीसाठी हे आंदोलन सुरू होतंय। काय 3 दिवसाच्या भावना आहेत? लाखो शेतकऱ्यांचा पोशिंदा म्हणजे लाखो लोकांचा पोशिंदा जो आहे तो शेतकरी असतो, शेतकरी बंधू असतो आणि सध्या ह्या शेतकरी बंधूवरच स्वतःवरच उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे। त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय। तर त्याच्यामध्ये बरंच आता तुम्ही थोड्या दिवसांपूर्वी पाहिलं असेल, पूरग्रस्त असेल, त्याच्यानंतर आता अवकाळी वादळ वाऱ्यामुळं भरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर एकंदरीत त्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे आणि आता ही सरकारने कर्जमाफी दिलेली आहे ती कर्जमाफी पूर्णपणे चुकीची आहे आणि फसवी अशी कर्जमाफी आहे। अशी कर्जमाफी जाहीर करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर नसती केली तरी चाललं असतं, कारण ही कर्जमाफीनी कोणत्याही शेतकऱ्याचं भलं होणार नाही। जास्तीत जास्त 10% शेतकरी याच्यामध्ये वाचतील, बाकीच्या 90% शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे अशी ही योजना आहे आणि ह्याला योजना आपण म्हणू शकत नाही कारण ही योजना नाही आहेच। तर दुसरी गोष्ट म्हणजे एक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची जिल्हाध्यक्ष म्हणून मी पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं अवलोकन करत आहे। तर त्याच्यामध्ये मला हे दिसून येत आहे की शेतकऱ्यांचं अत्यंत नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना जगण्याची साधनं नाही, इंधन दरवाढ सतत होत आहे। त्याच्यानंतर तुम्ही आता त्यांच्या जर खतांच्या किमती काढल्या तर खताच्या किमतीमध्ये अत्यंत वाढ आहे। तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं आणि जर जगाचा पोशिंदाच नाही जगला तर आपण कसं जगणार आहोत? त्याच्यामुळं सर्वांनी हा विचार करायचा आहे आणि आपल्याला सरकारला आता विनंती नाही करायची तर सरकारला आव्हान करायचं आहे की लवकरात लवकर आमची जी कर्जमाफीची मागणी आहे सरसकट आणि सन्मानजनक, कोणताही शेतकरी भीक मागत नाही, त्यांचा हक्क आहे आणि त्यांचा हा न्याय आहे आणि ही आमच्या हक्काची आणि न्यायाची लढाई आहे। त्यामुळे सरकारला माझं हेच मागणं आहे की लवकरात लवकर आमच्या अटी आणि ज्या आहेत कंडिशन्स तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलेल्या कर्जमाफीमध्ये टाकलेल्या त्या कर्जमाफीमध्ये टाकलेल्या अटी ज्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्या आणि तुमचं आंदोलन 3 दिवसापासून सुरू आहे, पंढरपूर या ठिकाणी सुरू आहे। सरकार कुठतर वेळ काढूपणा करतंय का? हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न कुठं सरकार करतंय या पद्धतीने? जर आतापर्यंत सरकारने मागण्या पूर्ण केल्या असत्या तर आपण म्हणलं असं की सरकारला सगळ्या शेतकऱ्यांची काळजी आहे, पण बहुतेक सरकारलाच हे आंदोलन चिघळायची इच्छा असेल। दिशा कसं, किती महिला तुम्ही यामध्ये सहभागी आहात? सगळेजण आता जवळपास 6 ते 7 महिला ज्यांनी उपोषण केलेलं असेल त्यापैकी मी बेमुदत असं उपोषण जाहीर केलेलं आहे। तुमच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी माझं आता शुगर चेक केलेली आहे, माझी सध्या शुगर 84 आहे आणि BP आणखीन ठीक आहे, थोडंसं फ्लक्च्युएट होत आहे, बाकी काही नाही आहे। हेडेक होत आहे, लेग शिवरिंग होत आहे आणि थोडंसं म्हणजे सरकारनं मग आता एवढं सगळं होत असताना सरकारनं तात्काळ हे जे आंदोलन आहे आंदोलन कुठं थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी ज्या तुमच्या जाचक अटी सरकारनं घातल्या त्या अटी पुढं काढल्या पाहिजेत ही प्रमुख मागणी आहे। हे सगळे एकत्रित होत असताना शेतकऱ्यांच्या तुमच्यापर्यंत अनेक शेतकरी भेटतात, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? शेतकऱ्यांच्या भावना म्हणजे बघा, आताच एका दादांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे, तुळशीचे आहेत संग्राम रविकांत कुलकर्णी, तर तुम्ही हे दाखवू शकता त्यांना कर्जमाफी झालेली नाही 2017 पासून, म्हणजे 2019 पण त्यांना मिळालेली नाहीये आणि त्याच्यानंतर त्यांचं कर्ज वाढतच चाललेलं आहे। म्हणजे शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, आमच्यापर्यंत निवेदनं देत आहेत आणि सरकारकडे ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर पोहोचवाव्या, कारण बऱ्याच शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की घरात त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही आहेत, स्वतःला म्हणजे प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगू वाटतं, मग शेतकऱ्यांनी चांगलं आयुष्य का जगायचं नाही? शेतकऱ्यांनी चांगलं आयुष्य जगण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करायलाच पाहिजे। आज तुम्ही शेतकऱ्यांसाठी या आंदोलनामध्ये सहभागी झालात, तुमचा इथं 9 असताना मुलगा सहभागी होतोय, तुमचं कुटुंब यामध्ये सहभागी झाले, ह्या कुटुंबाकडे कशा पद्धतीने? कारण मी एक शेतकरी कुटुंबातलीच मुलगी आहे
आणि शेतकरी कुटुंबातली सून आहे. तर आमच्या घरच्यांना शेतकऱ्याचे होणारे हाल पूर्णपणे माहिती आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हक्कासाठी माझा मुलगा शिवांश पाटील आणि माझे मिस्टर सूर्यकांत पाटील दोघं इथं माझ्यासोबत आहेत. सगळे एकंदरीत तुमच्या शेतकऱ्यांसाठी पुढची भूमिका काय असणार आहे जर आंदोलन सरकारच्या मागण्या नाही केल्या? राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सोलापूर अध्यक्ष म्हणून मी सरकारला हे सांगते की लवकरात लवकर मागण्या जर केल्या नाहीत तर सर्व महिलांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करू. तर ह्या होत्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पल्लवीताई पाटील. तर सरकारनं हे आंदोलन लवकर नाही मान्य केलं, या मागण्या मान्य नाही केल्या तर हे आंदोलन पुढे वाढण्याची शक्यता आहे. आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांकडून सध्या आता वाढता प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर या मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्वलसह बालाजी पोगरे, परितो न्यूज, पंढरपूर.